मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कोस्टल रोड प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। कोस्टल रोडच्या कामाच्या खर्चामध्ये 1300 कोटींची वाढ झाली। कोस्टल रोडचा एकूण खर्च 14000 कोटींवर पोहोचलेला आहे। वांद्रे वरळी मरीन ड्राइव्ह दोन्ही बाजूचा प्रवास आता लवकरच सुरू होणार आहे। तर मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईत कोस्टल रोड प्रकल्पाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या कामाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूया। लोकांना जोडणारा आणि रस्ते जोडणारा असा मुंबईतील कोस्टल रोडचं काम हे जवळपास अंतिम टप्प्यात आलेलं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की मुंबईच्या वरळी इथून ते वांद्रे सीलिंग पर्यंत गर्डर टाकण्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि ही दुसरी मार्गिका देखील आता वाहतुकीसाठी खुली होण्यात तयार आहे। एकूणच आपण पाहतोय या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण आतापर्यंत खर्च जर पाहिलात तर या खर्चामध्ये आणखीन आता वाढ झालेली आहे, कारण 1309 कोटी रुपयांची वाढ यामध्ये करण्यात आलेली आहे। या प्रकल्पासाठी जवळपास 12721 कोटींच्या खर्चाला जी आहे ती मंजुरी देण्यात आली होती आणि आता हा खर्च जो आहे 14000 कोटी रुपयांवरती गेलेला आहे। सध्या आपण पाहिलं तर काही मार्गिका ज्या आहेत ते यापूर्वीच वाहतुकीसाठी खुल्या झाल्या असल्या तरी आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे आणि पूर्ण कोस्टल रोड नव्या वर्षामध्ये पूर्ण होईल। अंतिम टप्प्यात जर आपण पाहिलं तर सीलिंग विस्तारीतील मरीन ड्राइव्ह ते वांद्रेवरील सीलिंगच्या दिशेने जाण्यासाठी शेवटचा गर्डर जे आहे ते टाकण्याचं काम जे आहे नुकताच पूर्ण झालेलं आहे आणि नवीन वर्षातच म्हणजे जानेवारी 2025 पर्यंत अंतिम टप्पा जो आहे तो पूर्ण होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रकल्प जो आहे तो पूर्ण होईल। मात्र मरीन ड्राइव्ह ते वांद्रे वरळी असा दोन्ही दिशांनी वाहनांना प्रवास करता येणार आहे आणि अंतिम टप्प्यात आपण पाहतोय की सीलिंग विस्तारासाठी उत्तरेकडील गर्डरचं उभारणीचं जे काम आहे ते झालेलं आहे। सध्या आपण पाहतोय की काही विद्युत खांबांची उभारणी आणि इतर तांत्रिक कामं जी आहेत ती पूर्ण केली जातील आणि ही कामं जी आहेत ती डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होतील आणि संपूर्ण आता आपण पाहतोय की कोस्टल रोडचा हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो तयार होईल आणि दोन्ही बाजूनी आपण पाहतोय वांद्रेपासून ते अगदी मरीन ड्राइव्ह पर्यंतचा प्रवास जो आहे तो दोन्ही दिशेने पूर्ण झालेला पाहायला मिळेल आणि जवळपास आपण पाहतोय की वांद्रे वरळी आणि मरीन ड्राइव्ह असा हा दोन्ही बाजूचा टप्पा जो आहे तो नवीन वर्षात पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे। सुनील वर्मासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।